हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं की ॲडव्हान्स सी शार्पचे टॉपिक बघितलेले, जसं की आपण इंटरफेस बघितला, अबस्ट्रॅक्ट क्लासेस कसं करायचे, त्यानंतर सील्ड क्लासेस कसं करायचे. त्यानंतर आपण लास्ट वन बघितलेलं की पार्शल क्लासेस आणि पार्शल नंतर आपण स्वतःची एखादी एक्सटेन्शन मेथड आपण कशी क्रिएट करू शकतो, किंवा एक्सटेन्शन वापरून आपण स्वतःच्या क्लास एनी रिटर्न स्टोअर करून किंवा अबस्ट्रॅक्ट क्लास करून त्याला आपण कसं वापरू शकतो. आता इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू स्टार्ट कलेक्शन. आता कलेक्शन्स म्हणजे काय, की जसं की त्यामध्ये लिंक असेल, त्यानंतर स्टॅक असेल, त्यानंतर क्यू असेल, किंवा हॅश सेट कसं वापरतात. आणि अजून एक आहे की आपल्याकडे लिंक्ड लिस्ट. अशा टाईपमध्ये आपण काय काय करू शकतो कलेक्शन्समध्ये. आता हे कलेक्शन्स ॲडव्हान्स टॉपिक म्हणजे काय, की जसं आपण ॲरे यूज करतो ना, तशा टाईपमध्येच आपल्याला कलेक्शन्स बघायचे, की कलेक्शनचा यूज काय असेल, त्याच्यावरती आपण ऑपरेशन कोणते वापरू शकतो, आणि ते कलेक्शन कशासाठी आणलं सी शार्प डॉट नेटमध्ये, सी शार्पमध्ये ते कशासाठी आलं. जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके, जर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर आपण आता कलेक्शनमध्ये मेनली आपण 6 टाईप बघणार आहे. पहिला असेल की आपला लिंक असेल, त्यानंतर डिक्शनरी कसा वापरायचा, त्यानंतर क्यू असेल, त्याचा स्टॅक, त्यानंतर हॅश सेट, आणि त्याच्यानंतर सॉर्टेड लिस्ट. आता पहिला टाईप काय आहे की लिंक. आता कलेक्शनमध्ये महत्त्वाचं काय की कलेक्शन हा कशासाठी इंट्रोड्यूस केलं डॉट नेटवाल्यांनी, तर पहिली गोष्ट काय की जर का आपल्याला 100 स्टुडंटचा जर आपल्याला डेटा स्टोअर करायचा आहे, बरोबर, तर आपण काय करणार नॉर्मली, की इंटिजर टाईपचा आपण 100 स्टुडंटचा एक ॲरे घेणार आणि त्याच्यामध्ये आपण 100 स्टुडंटचा डेटा स्टोअर करणार, राईट. जसं की इंटिजर, ॲरेचा सिम्बॉल, त्यानंतर नंबर्स, आपण व्हेरिएबलचं नाव इज इक्वल टू, आणि न्यू इंटिजर, आणि आपण जेवढा आपल्याला डेटा टाईप पाहिजे, म्हणजे आपल्याला जर 50 पाहिजे असेल किंवा 100 पाहिजे असतील तर 100 स्टुडंटचा आपण इथं नंबर टाकणार, राईट. आणि नेक्स्ट आपण इन्सर्शन वगैरे आपण करू शकतो त्याच्यामध्ये. पण जर का मला रन टाइमला जर त्याची व्हॅल्यू एक्सटेंड करायची असेल, जर काय रन टाइमला जर त्या ॲरेमध्ये जर 150 स्टुडंट आली किंवा 200 स्टुडंट आली, तर मला त्या ॲरे एक्सपांड करता येत नाही ना. मग त्यासाठी कलेक्शन हा इंट्रोड्यूस केला. आता कलेक्शन काय आहे की डायनॅमिकली मेमरी अलोकेट करतो. डायनॅमिकली म्हणजे काय, की जसं ॲरेमध्ये फिक्स्ड साईज असते ना, तर कलेक्शनमध्ये कोणत्याच हे जे डेटा टाईप्स आहेत ना, यातल्या कोणत्याच याला फिक्स्ड व्हॅल्यू नसते. जसं की मला 5 द्यायचा आहे, 10 द्यायचा आहे. फक्त याचा यूज काय, की प्रत्येकाचा जे यूज आहे ना, प्रत्येकाचा वेगवेगळा यूज आहे, राईट. जसं की आपल्याला सपोज डेटा स्टोअर करण्यासाठी फक्त असेल, किंवा सर्च करायचं असेल, अपडेट करायचं असेल, डिलीट करायचं असेल, किंवा इन्सर्शन सॉर्ट, जसं क्यू आपण रांग वगैरे बघतो तसा क्यू असेल, किंवा स्टॅक असेल, किंवा हॅचसेट असेल युनिक नंबरसाठी, सॉर्टेड लिस्ट असेल की आपण जसं व्हॅल्यू टाकेल तसं आपल्याला सॉर्टिंग भेटलं पाहिजे, राईट. अशा 6 प्रकारचे आपल्याला कलेक्शनमध्ये डेटा टाईप बघायचे आहेत. तर पहिला काय आहे की आता हे जे आहे त्याला मी कोड कमेंट करतो आणि एक कलेक्शन नावाचं मी फाईल बनवतो, .cs. ओके. आता कलेक्शनमध्ये सपोज मी पहिल्यांदा लिस्ट घेतो. ओके. लिस्ट लिस्टमध्ये आता त्याचा सिंटॅक्स काय आहे की लिस्ट, आणि हा जो अँग्युलर ब्रेसेस आहेत ना त्याच्यामध्ये त्याचा डेटा टाईप म्हणजे जसं की आपल्याकडे स्ट्रिंग असेल, इंटिजर असेल, बुलियन व्हॅल्यू असतील, किंवा आपल्याकडे डबल व्हॅल्यू असेल, फ्लोट व्हॅल्यू असेल, अशा टाईपचा त्याचा जो डेटा टाईप आहे तो मी त्याला दिला की इंटिजर. आणि आता व्हेरिएबलचं नाव सपोज नंबर्स दिले, इज इक्वल टू न्यू आणि लिस्ट इंटिजर, आणि हे ॲज अ मेथड म्हणून काम करतं. ओके. कधी पण लक्षात ठेवा की जे हे कलेक्शन्स ज्या आपले जे डेटा टाइप्स आहेत ना, ते ॲज अ मेथड म्हणून काम करतं. मेथड म्हणजे कसं, की हे जे ब्रेसेस आले ना, तर ते झाले तुमचे मेथड्स. आले का, की इथं बघा तुम्हाला ओव्हरलोड मेथड्स असं काहीतरी येईल. आता नेक्स्ट याला ॲज अ मी क्लासमध्ये डिक्लेअर करतो. ओके. याला क्लास आपण काय घेऊ, कंट्रोल स्टेटमेंट्समध्ये जरी क्लास दिला नाही तरी चालतोय, चालते, क्लास आपण नाही देत. आणि आता मला त्याच्यावरती काहीतरी त्यात व्हॅल्यू ॲड करायच्या, तर मी कसं करणार, नंबर्स डॉट, जसं आपण स्ट्रिंगच्या वगैरे आपण बघितलं ना, किंवा ॲरेवरती जर ऑपरेशन करत होतो ना, तशा टाईपमध्ये आपल्याला ऑपरेशन करायचे असतात. नंबर्स डॉट ॲड 10 झालं.
10 हे नंबर झालं. नेक्स्ट आता हे यूज कुठं कुठं आहे, आता हे जे महत्वाचे काय काय रूल्स आहेत की लिस्टमध्ये रूल्स काय काय आहेत की रूल नंबर 1 असेल. रूल नंबर 1 काय आहे की त्यामध्ये एकच डेटा टाईपचे व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, जसं इंटिजर असेल किंवा त्याच्यामध्ये स्ट्रिंग असेल किंवा बुलियन व्हॅल्यू असतील, राईट. किंवा याच्यामध्ये आपण ॲज अ ऑब्जेक्ट पण स्टोअर करू शकतो. जर का मी एखादा क्लास डिक्लेअर केला आणि त्या क्लासला ॲज अ ऑब्जेक्ट मिळाला, मी इथं ट्रीट केलं, तर मी त्याच्या टाईपचा मी ऑब्जेक्ट स्टोअर करू शकतो, मल्टिपल ऑब्जेक्ट्स, पण फक्त एकच डेटा टाईप, राईट. हे झाले की आपल्याकडे जर काही तर मी त्याला स्ट्रिंग दिलं, जरी मी याला स्ट्रिंग दिलं तरी त्याने एरर दिला. एरर का दिला की आर्ग्युमेंट कॅनॉट कन्वर्ट फ्रॉम स्ट्रिंग टू इंटिजर, राईट. असं आपल्याला चालत नाही. आता रूल नंबर सेकंड, आता रूल नंबर सेकंड काय की आपल्याला त्याची साईज सांगायला लागत नाही, राईट. जसं आपल्याला ॲरे जर डिक्लेअर करायचं असेल तर त्याची आपल्याला साईज सांगावं लागते. तसं रूल नंबर सेकंड काय घ्यायची, कॅन नॉट बी इनिशियलाइज विथ साईज, राईट. आता रूल नंबर 3 काय आहे की 0 पासून सुरू होतो. जसं ॲरे 0 पासून इंडेक्स पासून चालू होतो ना, तसाच हा लिस्ट कलेक्शन आपला 0 पासून चालू होतो, राईट. सपोज याला मी आणि याच्या ज्या व्हॅल्यू आहेत ना 2, 3 आणि 4, आता ज्या वेळेस मला याला ऍक्सेस करायचं आहे, ओके, तर ऍक्सेस मी कसा करणार, जसं नॉर्मल आपण ॲरे करतो ना तसंच मला ऍक्सेस करू शकतो मी. कन्सोल डॉट राईट लाईन मध्ये नंबर्स ऑफ 0, ओके. इंडेक्स मध्ये मला 10 भेटलं पाहिजे, 2 3 4, 1 2 आणि 3. आता मी हे जसं ऍड केलं ना तसं मी इथं प्रिंट केलं, CLS डॉट नेट रन, किंवा डॉट नेट रन जरी म्हटलं तरी ते कंपाईल होऊन ऑटोमॅटिकली हा प्रोग्राम रन होईल. आलं का माझं, 10 20 30 आणि 40, राईट. असे महत्वाचे 4 रूल्स आहेत, सॉरी 3 रूल्स आहेत. की पहिला रूल काय आहे की त्याला आपल्याला साईज द्यायला लागत नाही. दुसरा आहे की तो इंडेक्स पासून चालू होतो, राईट. आणि तिसरा रूल काय आहे की तो एकच डेटा टाईप स्टोअर करू शकतो. असे महत्वाचे असे लिस्ट कलेक्शनचे 3 डेटा टाईप आहेत, राईट. त्याच्यावरती जर मला लुपिंग करायचं असेल, या जो डेटा टाईप आहे त्याच्यावरती जर मला लुपिंग करायचं असेल, याला मी कमेंट करतो, तर मी कसं करू शकतो की फॉर लूप आणि याचे ब्रेसेस, सर्क्युलर ब्रेसेस, इंटिजर आय इज इक्वल टू 0, ओके, कोलन. आता त्याची कंडिशन आय लेस दॅन नंबर्स डॉट काउंट, किंवा त्याची लेंथ असेल डॉट, आपण काउंट घेऊ, डॉट काउंट आणि आय प्लस प्लस, ओके. असं त्याच्या मी 3 कंडिशन दिल्या. आता नेक्स्ट कन्सोल डॉट राईट लाईन मध्ये नंबर्स ऑफ आय, ओके. आलं का, 10 20 30 आणि 40, ओके. आता त्याच्यामध्ये ज्या प्रॉपर्टीज असतात ना, जसे की त्याची लेंथ काढणं असेल, त्याचं काउंट काढणं असेल, किंवा याच्यामध्ये अजून आपल्याला इन्सर्ट पण प्रॉपर्टी असते, राईट. इन्सर्ट प्रॉपर्टी म्हणजे काय, जसं ऍड नावाची प्रॉपर्टी असते ना तशी इन्सर्ट प्रॉपर्टी किंवा मेथड आहे. आता इन्सर्ट म्हणजे काय की ज्या इंडेक्सला आपल्याला इन्सर्ट करायचं आहे, ओके. इन्सर्ट, आता इथं 1,40 म्हणजे 1th इंडेक्सला 20च्या आसपास मला ते पाहिजे, ओके. आलं का की 10च्या अगोदर म्हणजे 1th इंडेक्सला मला 40 ही व्हॅल्यू मी इन्सर्ट केली. अशा इन्सर्ट पण प्रॉपर्टी आहेत. अशा मल्टिपल तुम्ही प्रॉपर्टी वगैरे वापरू शकता, राईट. किंवा तुम्ही रिमूव्ह ॲड करू शकता, क्लिअर करू शकता, किंवा कंटेंट्स करू शकता. आता इथंच जर का मी जर मला याच्यातच क्लास वापरायचा असेल, ओके, एम्प्लॉई नावाचा, तर मी काय करणार, क्लास एम्प्लॉई, आणि एम्प्लॉईमध्ये तो पब्लिक इंटिजर आय डी असेल, पब्लिक, याला एरर का दिला,
मिसिंग पार्शियल मॉडिफायर एम्प्लॉई. ओके, कुठेतरी मी एम्प्लॉई क्लास लिहून ठेवलाय, त्यामुळे ते तसं बोलते. ओके, इथं मी लास्ट लेक्चरला पार्शियल मेथड कशी वापरायची ते शिकवण्यासाठी मी एम्प्लॉई क्लास लिहून ठेवलेला. ओके, हां, आता पब्लिक, त्याच्यानंतर त्याचा नेम घेऊ आपण, किंवा त्याला नेमला स्ट्रिंग पाहिजे ना, डेटा टाईप नेम. आणि इथं पब्लिक अजून काय घेऊ शकतो की त्याची सॅलरी घेऊ. पब्लिक डेसिमलमध्ये सॅलरी, याचा यस कॅपिटल, राईट. आता मला लिस्ट करायची आहे, तर मी इथं कसं करणार, लिस्ट हा डेटा टाईप, आणि लिस्टमध्ये एम्प्लॉई, एम्प्लॉई टाईप त्याचा, जसं इथं लिस्ट माझी कलेक्शन, त्याचा टाईप कोणता, एम्प्लॉई. म्हणजे या लिस्टमध्ये, ह्या ॲरेमध्ये किंवा कलेक्शनमध्ये एम्प्लॉई टाईपच्या व्हॅल्यू स्टोअर होणार. ओके, आता इथं त्याचा आपण एम्प्लॉईज घेऊ. इथं ॲटो सजेशन दिलं त्यानं, इज इक्वल टू न्यू आणि लिस्ट एम्प्लॉई. आता ही मेथड मी कॉल केली. टॉप लेवल स्टेटमेंट मस्ट प्रिकेड सिस्टीम डॉट कलेक्शन डॉट जेनरिक. बघूया. ओके, आता इथं त्याचा आय डी इज इक्वल टू 10, कॉमा सेपरेटेड, त्याचा नेम इज इक्वल टू ओमकार करू, कॉमा सेपरेटेड, त्याची जी सॅलरी आहे ती इज इक्वल टू 50,000 करू. ओके, आणि इथं त्याला ॲज अ न्यू एम्प्लॉय म्हणून मला ट्रीट करावं लागेल. आता न्यू एम्प्लॉय कसं याला ट्रीट करू शकतो की न्यू कीवर्ड, एम्प्लॉई, याचा कन्स्ट्रक्टर आणि याच्या व्हॅल्यू. ओके, त्याच्यानंतर याचा कॉमा सेपरेटेड, इथं न्यू एम्प्लॉय, त्याची आय डी आपण टाकू की 11 टाकू, ओमकार पाटील टाकू, 60,000. ओके, याला सेमिकोलन, कंट्रोल एक्स, क्लास कलेक्शन करू. आणि याच्यामध्ये पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन, आणि याच्यामध्ये हा कलेक्शन टाकला का, तर ज्यावेळेस आपल्याला क्लास जर आपल्याला वापरायचा असेल, किंवा क्लासचा एखादा ऑब्जेक्ट जर वापरायचा असेल, किंवा हा ज्या कलेक्शनमध्ये आपल्याला क्लासचे मेंबर्स टाकायचे असतील, इनिशियलाइज करायचे असेल, किंवा याचा डेटा टाईप जर यूज करायचा असेल, तर आपल्याला तो क्लासमध्ये पाहिजे का, तर आपण जो डेटा टाईप केलेला हा जो क्लास, त्याचा आपण ऑब्जेक्ट याच्यामध्ये स्टोअर करणार आहे, राईट. त्याच्या आयडी असेल, नेम असेल, सॅलरी असेल. आता इथं काय केलं की आपण कलेक्शन केलं, त्याच्यानंतर पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन फंक्शन केलं, आणि त्याच्यामध्ये लिस्ट या कलेक्शनचा एम्प्लॉई, ओके, एम्प्लॉई हा डेटा टाईप झाला. डेटा टाईप कसा, इथं इंटिजर डेसिमल आपण करू शकतो तसा हा एम्प्लॉईजमध्ये, एम्प्लॉईज म्हणजे ज्या आयडी असेल, नेम असेल, सॅलरी असेल ना, याच्यामध्ये तुम्ही कलेक्शन स्टोअर करू शकता यांचे. त्याला मी न्यू न डिक्लेअर केलं. आता ज्यावेळेस तुम्हाला डिक्लेअर करताना जर तुम्हाला इनिशियलायझेशन करायचं असेल, किंवा डिक्लेअर करताना जर व्हॅल्यू इन्सर्ट करायचे असतील ना, तर याच्या पुढे सेमिकोलन न देता तुम्हाला त्याला कर्ली ब्रेसेसमध्ये त्याच्या व्हॅल्यू द्यायचे असतात. आता कर्ली ब्रेसेस मी ते दिले, त्याच्यानंतर न्यू एम्प्लॉई म्हणजे नवीन एम्प्लॉय ॲड करतो, आणि त्याचा जो डेटा असेल तो इथं पण नवीन एम्प्लॉय त्याचा डेटा असेल, राईट. आता इथं याच्या खाली लिस्टच्या खाली आपण घेऊ, इथं मला फॉर इन किंवा फॉर इच लूप अप्लाय करू. याच्यामध्ये व्हॅर का, तर आपल्याला याचा डेटा टाईप,
किंवा व्हॅर किंवा याचा एम्प्लॉई त्याचा आपण EMP केला इन एम्प्लॉईज. ओके, हा जो आपला ऑब्जेक्ट आहे याच्यावरती मग इटरेट केलं आणि याच्या पुढं कन्सोल डॉट राईट लाईन मध्ये EMP डॉट नेम असेल किंवा इथं आपण त्याची ID टाकू आणि इथं नेम टाकू. ओके, आणि इथं मी डॉटनेट रन केलं. आलं का माझं 10 ओमकार 11 पट्टोल नाही रे पाटील, इथं पाटील. आणि इथं नॉन नलेबल फील्ड नेम म्हणजे काय, इथं वॉर्निंग कशाला दिल्या, इथं दिल्या, मग याला आपण नलेबल केलं. आलं का, विदाउट वॉर्निंग 10 ओमकार 11 पाटील. अशा टाईपमध्ये तुम्ही इन्सर्ट पण करू शकतो. राईट, इन्सर्ट करू शकतो की त्याच्यामध्ये ॲड नावाची सपोज इथं याच्या खालीच करू की एम्प्लॉईज डॉट ॲड. या ॲडमध्ये काय ॲड करायचं आहे आपल्याला, तर न्यू स्टुडंट्स. ओके, स्टुडंट ना न्यू एम्प्लॉय. आता ज्यावेळेस आपल्याला हा एम्प्लॉय ॲड करायचा आहे तर सेम ॲज इट इज, आणि इथं त्याचा ID असेल ID इज इक्वल टू 12 कॉमा सेपरेटेड. त्याचा नेम इज इक्वल टू हॅरी करू कॉमा सेपरेटेड, आणि त्याची सॅलरी इज इक्वल टू 12,000 करू. ओके, ओके, इथं आहे ना हा वाला ब्रेसेस याच्यानंतर पाहिजे. ओके, झालं की न्यू नावाचं एम्प्लॉई डॉट ॲडमध्ये हा जो अख्खाच्या अख्खा जो ब्लॉक आहे ना हा वाला, तो ॲज अ आपण पॅरामीटर म्हणून पाठवून दिला. राईट, आता इथं मला 10 11 12 प्रिंट झालं पाहिजे. आहे का, पाटील नंतर 12 प्रिंट झालं, त्याचं हॅरी नाव. असं तुम्ही इन्सर्ट करू शकता. राईट, आता सेकंड जो आपला टाईप आहे, ओके लिंक झाला. सेकंड जो टाईप आहे आपला तो डिक्शनरी आहे. राईट, आता डिक्शनरी म्हणजे काय की सपोज त्याच्यामध्ये की व्हॅल्यूज पेअर्स असतात. की व्हॅल्यूज म्हणजे काय, जर का तुम्हाला जेसन वगैरे माहीत असेल किंवा कलेक्शनमध्येच मोस्टली जास्त करून ते वापरतात की आणि व्हॅल्यूज. आता की आणि व्हॅल्यूज म्हणजे काय, TK म्हणजे जो आपला डेटा आहे त्याच्यातला टेबलमधल्या की आणि टेबलमधल्या व्हॅल्यूज. ओके, म्हणजे प्रत्येक व्हॅल्यूला एखादी युनिक की द्यायची असेल, बरोबर, जसं की प्रायमरी की वगैरे आपण म्हणतो ना, तशा टाईपमध्ये आपण करू शकतो की जसं तुमचा फोन नंबर असेल तो युनिक पाहिजे, आधार नंबर असेल, ईमेल असेल, राईट, किंवा एखादा एम्प्लॉय आयडी असेल, रोल नंबर असतील. अशा टाईपचा आपल्याला जर युनिक नंबर जर पाहिजे असतील ना तर त्यासाठी आपण डिक्शनरी वगैरे आपण वापरू शकतो. आता डिक्शनरीचा सिंटॅक्स काय आहे की याला मी कमेंट करतो. डिक्शनरी सिंटॅक्स, डिक्शनरी त्याचा डेटा टाईप. ओके, आता डेटा टाईप म्हणजे काय की जे आपण की असणार आहे. पहिली तुम्हाला मी सांगितलं काय की पहिली व्हॅल्यू असेल की आणि सेकंड असेल व्हॅल्यू. की माझी इंटिजर टाईपची असेल, राईट, कॉमा सेपरेटेड, आणि जी व्हॅल्यू असेल ती माझी स्ट्रिंग असेल. ओके, आता त्याचा मी एक ऑब्जेक्ट बनवतो की स्टुडंट्स नावाचा मी ऑब्जेक्ट बनवला, त्याला न्यू किंवा स्टुडंट नावाचा व्हेरिएबल बनवला आणि त्याला स्ट्रिंग. ओके, आणि ती ॲज अ मेथड म्हणून आपण त्याला डिक्लेअर केलं. सेम ॲज इट इज जसे आपण कलेक्शनमध्ये महत्त्वाचं कॉमन गोष्ट काय की जे आपण ॲड मेथड वापरतो, रिमूव्ह वापरतो, किंवा जे आपण स्ट्रिंग किंवा ॲरेवरती ज्या मेथड्स आपण इनबिल्ट वापरतो ना त्याच तुम्ही इथं पण वापरू शकता. आता याच्यामध्ये स्टुडंट्स डॉट
ॲड आणि या स्टुडंट्सच्या ॲडमध्ये 1 कॉमा ओमकार. ओके, जर काही मी 2 केलं, 3 केलं, 4 केलं, पाटील केलं, हॅरी केलं, पॉटर केलं आणि मला हा एखाद्या फॉर लूपनं मी प्रिंट करतो. ओके, एम्प्लॉयच्या जागी स्टुडंट्स करू. स्टुडंट्स ऑफ टू इन स्टुडंट नाही रे, इथं व्हेअर करू. व्हेअर यस इन स्टुडंट्स आणि इथं यस प्रिंट करू. बघूया यस प्रिंट केल्यानंतर काय आपल्याला भेटते व्हॅल्यू. आपल्याला ॲरे भेटला. राईट, आता मला हा ॲरे कसं करू शकतो आपण याला. स्टुडंट्स ऑफ व्हॅल्यू टाईप नाही, याच्यात हे नाही चालणार ना. मग याला आपण साधा फॉर लूप लावू आणि या साध्या फॉर लूपला व्हेअर यस इज इक्वल टू 0. ओके, आणि यस इज लेस दॅन कशापेक्षा, स्टुडंट्स डॉट लेंथ आणि यस प्लस प्लस. ओके, स्टुडंटचा काउंट पाहिजे आपल्याला आणि यस ऑफ यस स्टुडंट्स ऑफ यस जेनेरिक गेट आयटम टिकी. ओके, एकच मिनिट. फॉर इचच लूप वापरू. आता मी जरा पॉज करतो. ओके, त्याचा सिंटॅक्स काय आहे की त्याचा डेटा टाईप म्हणजे की व्हॅल्यू पेअर त्याचा डेटा टाईप येतो. ओके, ज्यास आपल्याला फॉर इच लूप वापरायचं असेल डिक्शनरीला तर की व्हॅल्यू पेअर त्याचा टाईप इंटिजर आणि स्ट्रिंग असेल आणि त्याच्यातले आयटम. राईट, आणि कशावरती फिरवायचं आपल्याला, तर या स्टुडंटचा जो डिक्शनरी कलेक्शन आहे त्याच्यावरती आपल्याला फिरवायचा आहे. इथं मी काय केलं की आयटम डॉट की आणि आयटम डॉट व्हॅल्यू हा जो आयटम आहे ना त्याच्यात आपल्याला 2 डेटा टाईप भेटतात, की याची की आणि व्हॅल्यू. आपल्याला लूप इटरेट करताना जरा चुकत होतं आपलं सिंटॅक्स. आला का, की 1 ओमकार, 2 पाटील, 3 हॅरी, 4 आणि पॉटर. आता ह्याच्यात पण आहे ना आपल्याला महत्वाचे 3 रूल्स असतात. आता 3 रूल्स कोणते, की पहिला रूल आहे की त्याच्या कीज असतात त्या युनिक असतात. ओके, की म्हणजे ह्या 1 2 3 4 आहे ना त्या कीज आपल्या युनिक असतात. जर का मी इथं डबल 3 जर डिक्लेअर करण्याचा प्रयत्न केला किंवा ऍड करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला एरर देणार आहे. राईट, सेकंड काय आहे की व्हॅल्यू डुप्लिकेट असू शकते. ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ना, ह्या जरा लेफ्ट साईडच्या की राईट साईडच्या व्हॅल्यू डुप्लिकेट असू शकतात, पण की तुम्हाला डुप्लिकेट नाही चालणार. आणि थर्ड काय आहे की ज्यावेळेस आपल्याला ऍक्सेस करायचं आहे ना त्यास आपण की वापरून ऍक्सेस करू शकतो. की वापरून म्हणजे काय, ही 1 2 3 4 आहे ना या की वापरून आपण ऍक्सेस करू शकतो. जसं आपण ॲरे वगैरे ऍक्सेस करतो ना तशा टाईपमध्ये आपण करू शकतो. राईट, हे झाले आपले 2 टाईप. आता याचा जो पुढचा टाईप आहे थर्ड वन,
जसा ह्या ऍड वगैरे आपण करू शकतो ना, डिलीट वगैरे किंवा क्लिअर, तसं सेम ऑपरेशन आपण सगळ्याला करू शकतो. मी लास्ट पण सांगितलेलं की थर्ड काय आहे की आपला क्यू. क्यू म्हणजे काय की जसं की आपल्याकडे एखादी रांग असते ना, की रांग म्हणजे काय असतं की फर्स्ट इन फर्स्ट आउट. जसा फिफो वर्क करतो ना, तुम्हाला जर डीएसए वगैरे जर माहित असेल, डीएसए मध्ये कसं आपण करतो की फर्स्ट इन फर्स्ट आउट, लास्ट इन लास्ट आउट, लिफो फिफो वगैरे ते काही लिंक लिस्ट असतात. तशा टाईपमध्ये हा जो क्यू आहे, जो कलेक्शन आहे क्यूचा, सेम ॲज इट इज वर्क करतो की फर्स्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे जो पण पहिल्यांदा आपण एलिमेंट इन्सर्ट करणार ना, तर तोच आपल्याला रिमूव्ह होणार. ओके, आता त्याच्यावरती दोन ऑपरेशन चालतात की आता दोन ऑपरेशन कोणते, इन क्यू आणि डिक्यू. आता इन क्यू म्हणजे काय इन्सर्शनसाठी वापरतात आणि डिक्यू म्हणजे डिलीट करण्यासाठी वापरतात. आता त्याचा सिंटॅक्स काय की क्यू यू ई यू ई क्यू, सपोज इंटिजर टाईप असेल आणि याचा आपण नंबर्स टाईपचा आपण व्हेरिएबल बनवला, त्याला न्यू न मेमरी अलोकेट केली. न्यू कशाचा तर क्यू इंटिजर, आणि ती ॲज अ मेथड म्हणून वापर. राईट. आता मला जर ॲड करायचं आहे तर मी ॲड काय करणार, नंबर्स डॉट इन क्यू. आता इन क्यू मध्ये जी व्हॅल्यू टाकायची आहे ना मला, तीच मी ॲड करणार. 2 केलं, इथं 3 केलं. राईट. आता ऍड कसं झालं असणार आहे, 10, 20 आणि 30. आता जो जर का तुम्हाला इथं रो जर कशी असेल तर माहित असेल की रो म्हणजे काय असतं की हा जो 10 आहे माझा, तो इथून इथं गेला. राईट. हा इथून इथं गेला 2 नंबर. हा 30 जो आहे तो इथून इथं गेला. आता ज्या वेळेस मला हा डिक्यू करायचा आहे, ओके, इन क्यू कुठनं केला मी, इकडून केला हा इन क्यू, आणि ज्यावेळेस मी डिक्यू करणार आहे ना, तर त्यावेळेस मला हा डिक्यू इकडून होणार आहे. राईट. फर्स्ट इन फर्स्ट आउट. याला आधी मोकळा आपण बघूया प्रिंट करून काय भेटतंय. फॉर इच लूप. याला कमेंट स्टुडंट्स वरती नको आहे आपल्याला, कशावरती पाहिजे, नंबर्स वरती पाहिजे. आणि इथं नम घेऊ. याचा जो डेटा टाईप आहे तो इंटिजर टाईपचा आहे. ओके. आणि कन्सोल मध्ये नम प्रिंट करू. इंट 32. ओके. आला का माझा 10, 20 आणि 30. आता जर का मी याच्यानंतर फक्त डिक्यू केलं, इन क्यू आणि डिक्यू, ओके, तर मला कोणती व्हॅल्यू भेटणार आहे, 20 आणि 30 भेटणार आहे. 10 रिमूव्ह होणार. झालं का माझं, 10 आणि 20, सॉरी 10 रिमूव्ह झालं, 20 आणि 30 मला व्हॅल्यू भेटली. राईट. डिक्यू केल्यानंतर. किंवा सपोज जर का मला पिक करायचं असेल, आता पिक म्हणजे काय की जर मी हा डिक्यू केला त्याच्यानंतर मला जर व्हॅल्यू बघायची आहे की माझा पहिल्या याच्यामध्ये व्हॅल्यू काय आहे, तर मी काय करणार, कंट्रोल एक्स, कन्सोल डॉट राईट लाईन मध्ये विंडोज व्ही कन्सोल डॉट राईट लाईन पिक आहे का. जर मला पहिल्या लाईनला, ओके, पहिल्या लाईनला जर मला बघायचं असेल की कोणता इलेमेंट आहे किंवा कोणती त्याच्यावरती व्हॅल्यू आहे, तर त्यासाठी मी पिक वापरला. आलं का, 20. आणि हा फॉर लूप काय करतो की प्रत्येक एलिमेंट इटरेट करतो 20 आणि 30. असं तुम्ही पिक वापरू शकता. किंवा त्याच्यामध्ये काउंट किती जर इलेमेंट्स असतील तर तुम्ही काउंट वापरू शकता. राईट. त्याच्यामध्ये जसं तुम्ही स्ट्रिंग वगैरे ऍड करू शकता. राईट. आणि याच्यामध्ये महत्वाचे 3 रूल्स जर तुम्हाला पाठ करायचे असेल तर ना, तर पहिला काय की फर्स्ट इन फर्स्ट आउट फॉलो करतो रूल. हा झाला पहिला रूल. सेकंड काय की रिमूव्ह कायम आहे ना, जो फ्रंट न होतो. आणि थर्ड रूल काय की ऍड नेहमी मागून होतो. ओके. आणि चौथा रूल काय की याच्यामध्ये इंडेक्स नसते. ओके. जर तुम्हाला याला ऍक्सेस करायचं असेल ना, तर तुम्ही ॲरेवाने जर इंडेक्स दिली ना, तर ते ऍक्सेस होणार नाही, तुम्हाला एरर देईल. तर हा झाला तुमचा चौथा रूल.
आता याच्यानंतर कलेक्शनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की क्यू झाल्यानंतर स्टॅक. आता स्टॅकचं एक्झाम्पल काय की लिफो, जसा हा फिफो क्यू वर्क करतो तसाच स्टॅक काय वर्क होतं की लिफो, लास्ट इन फर्स्ट आउट. ओके, इथं LIFO. आता लिफोचं जर रिअल टाइम एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं ना, जसं आपल्या प्लेट असतील लग्नामध्ये वगैरे आपण जेवायला वगैरे आपण बघतो ना ह्याच्या काय बोलतात त्याला, स्टार्टर वगैरे असतात किंवा जे बुफे टाईप असतात ना, तर त्याच्यामध्ये प्लेट असतात. तर प्लेट सिस्टम काय असते की एक घेतली दुसरा गेला, एक घेतली, तर जशा जी लास्टला आपण वरती ठेवलेली ना तीच पहिल्यांदा जाते, राईट. तसं खुर्च्या पण तुम्ही बघू शकता की एका आपण स्टेअर केल्या, तर जी आपल्याला खुर्ची काढायची असेल तर जी आपण लास्टला ऍड केली ना तीच आपल्याला पहिल्यांदा बाहेर काढू शकतो. तशा टाईपमध्ये हे लिफो वर्क होतं, राईट. किंवा जर तुम्हाला प्रॉपर जर रिअल एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं जे आपण प्रॉपर वर्किंग करतो, तुम्हाला जर हे ब्राउझर माहित असतील ना, हे क्रोम ब्राउझर, तर क्रोम ब्राउझर वरती आहे ना, जर एकाच टॅबमध्ये, ओके, एकाच टॅबमध्ये जसं की हा माझा URL असेल किंवा हा जो माझा URL आहे ना, याच्यामध्ये मी फ्लिपकार्ट सर्च मारलं, ओके, आणि त्याच्यातच मी समजा गुगल सर्च मारलं, त्याच्यातच समजा मी सिमेंस सर्च मारलं, आणि त्याच्यातच सिमेंस झाल्यानंतर काय लिंक्डइन सर्च मारलं. आता ही मी 4 टॅब एका मागोमाग एक सर्च मारले. पहिल्यांदा जर का मी बॅक केलं तर मला गुगल आलं, त्याच्यानंतर मी बॅक केलं तर गुगल आलं, त्याच्यानंतर बॅक केल्यानंतर फ्लिपकार्ट आलं, त्याच्यानंतर माझं होम टॅब आलं आलं म्हणजे जी मी लास्टला सर्च मारली तीच पहिल्यांदा निघाली ना. मग तशा टाईपमध्येच तुम्ही कोणती वापरू शकता की हा जो स्टॅक आहे ना, स्टॅक कलेक्शन तुम्ही वापरू शकता. आता याचा सिंटॅक्स काय आहे की स्टॅक कीवर्ड, आणि या स्टॅकमध्ये कशाचा टाईप आहे, सपोज मला इंटिजर टाईपचा स्टोअर करायचा आहे, नंबर्स आहेत त्याच्यामध्ये न्यू स्टॅक इंटिजर, आणि ती ॲज अ मेथड आपल्याला वापरायची आहे. तर सेम नंबर्स डॉट ॲड, सॉरी ॲड नाही, याच्यात जसं आपला स्टॅकला DSA ला वगैरे आपण लिंक लिस्ट आपण जशा वापरतो ना तशा टाईपमध्ये आपल्याला असतं की पुश पॉप वगैरे ऑपरेशन्स. पुशमध्ये 10 असेल, राईट, किंवा 20 असेल, 30 असेल, आणि याच्यावरती मी फॉर इच लूप अप्लाय करतो कन्सोलमध्ये. ओके, बरोबर आहे का, 10 20 30, सॉरी, जो लास्टला आला तो आपल्याला प्रिंट केला की 130, परत 20 आणि परत 10. आता सपोज मला जर 130 काढायचं आहे तर मी काय करणार, पॉप करणार, नंबर्स डॉट पॉप, आहे का, तर माझं 130 निघून जाणार, आणि त्याच्यानंतर मला काय भेटणार, 20 आणि 10 भेटणार. आलं का माझं, 20 आणि 10. अशामध्ये तुम्ही तुम्ही पुश आणि पॉप करू शकता. किंवा जर तुम्हाला इलेमेंट जर बघायचं असेल टॉपला कोणता आहे तर तुम्ही पिक करू शकता, त्याच्यावरती काउंट बघू शकता, किंवा कंटेन्स अशा टाईपचे तुम्ही इनबिल्ट मेथड वापरू शकता, राईट. आता त्याच्यावरती रूल्स कोणते कोणते आहेत की पहिला रूल तर काय की लिफो म्हणजे लास्ट इन फर्स्ट आउट असतो, आणि सेकंड काय की ऍड नेहमी नक्की टॉपला होतो. त्यानंतर रोल नंबर 3 असेल की रिमूव्ह नेहमी टॉप पासून होतो, किंवा त्याला इंडेक्स नसतो, राईट. अशा टाईपच्या सेम ॲज इट इज जसे आपले क्यूचे रूल्स असतात ना तशा टाईपमध्येच त्याला स्टॅकचे रूल्स आहेत. नेक्स्ट आपल्याला काय पाहिजे की 5वा टाईप, हॅश सेट. आता हॅश सेट कशासाठी वापरलं जातं की डुप्लिकेट व्हॅल्यूज नको आहेत आपल्याला, ओके. आता हे लास्ट इन फर्स्ट आउट वगैरे हे झालं सगळं. आता सेम ॲज इट इज जर आपल्याला डुप्लिकेट व्हॅल्यूज नको असतील तर कोणता आहे की जसं की आपल्याकडे आधार कार्ड असेल किंवा ईमेल असेल किंवा एखादा वोटिंग कार्ड असेल किंवा पॅन नंबर्स असेल, ह्या ज्या व्हॅल्यू असतात ना त्या आपल्याला डुप्लिकेट नाही, ह्या युनिक असतात ना, त्यासाठी आपण हॅश सेट वापरू शकतो. ओके, आता हॅश सेटचा सिंटॅक्स काय की हॅश सेट, याचा टाईप इंटिजर, आणि याचा आपण नंबर्सच लिहू, ते जरा बरं पडते, फास्ट टायपिंग होतंय. न्यू आणि हॅश सेट इंटिजर, आणि ती ॲज अ मेथड आपल्याला वापरायची आहे. ओके, आता नंबर्स डॉट ॲड 10. ओके, आता इथं मी परत 20 करतो, 30 केलं,
परत इथं 20 केलं, राईट. आता मी डबल 20 ऍड केलंय, राईट. आता मला हे प्रिंट करायचंय. तर मला प्रिंट होताना काय भेटलं पाहिजे? 10, 20, 30, 20. ओके, मला काय भेटलं? 10, 20 आणि 30च भेटलं. का 20 यानं कन्सिडर का नाही केलं? तर जसं मी सांगितलेलं, एकच सेकंड. हां, जसं मी सांगितलेलं की याच्यात डुप्लिकेट नंबर चालतच नाही. तर जे पण काय तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही किती पण वेळा करा, ते डुप्लिकेट नंबर घेतच नाही, राईट. किंवा यातला जर मला जर मला एलिमेंट जर ऍक्सेस करायचे असतील ना, तर तुम्ही डायरेक्ट इंडेक्स नसतो याला. ओके, विदाउट इंडेक्स तुम्हाला ऍक्सेस करायचा असतो. आता विदाउट इंडेक्स म्हणजे काय? याच्यावरती जर मला इन्सर्शनची गॅरंटी असते का? नाही. तर तुम्हाला याच्यावर जर एलिमेंट ऍक्सेस करायचे असेल तर कंटेन्स म्हणजे ही जर व्हॅल्यू याच्यामध्ये असेल तर तुम्ही कंटेन्स वापरू शकता किंवा इंडेक्स ऍट वापरू शकता वगैरे, अशा टाईपच्या ज्या इनबिल्ट मेथड आहेत त्या तुम्ही वापरू शकता. हा झाला, यात काही एवढा अवघड नाही. फक्त याच्यात एकच लक्षात ठेवायचं की यात डुप्लिकेट आपण स्टोअर करू शकत नाही. नेक्स्ट काय की 6वा प्रकार आणि जो लास्टचा प्रकार आहे की सॉर्टेड लिस्ट. ओके, आता सॉर्टेड लिस्ट काय की जसं आपण बघितलेलं की कलेक्शन, जर आपल्याला की आणि व्हॅल्यू जर पाहिजे असतील तर आपण कलेक्शनमध्ये हा 6वा प्रकार आहे की सॉर्टेड लिस्ट. त्याच्यामध्ये तुम्ही की आणि व्हॅल्यू तुम्हाला स्टोअर करायचे असतं. ओके, आणि याच्यामध्ये आहे ना एक महत्वाची गोष्ट आहे की कीज नेहमी आहे ना असेंडिंग ऑर्डरनं स्टोअर होतात. असेंडिंग म्हणजे काय की 1, 2, 3, 4, 5 असतं ना, त्याला बोललं जातं की असेंडिंग. ओके, आता सपोज सपोज सॉर्टेड लिस्ट. आता या सॉर्टेड लिस्टचा जो टाईप आहे तो माझा पहिला असेल इंटीजर आणि सेकंड असेल स्ट्रिंग. सेकंड आहे की स्ट्रिंग, त्याला इज इक्वल टू नाही, नंबर्स इज इक्वल टू न्यू आणि सॉर्टेड लिस्ट त्याला ॲज अ फंक्शन म्हणून ट्रीट करणे. आलं. आता सपोज मला याच्यात डेटा ॲड करायचा आहे. ओके, तर डेटा मी ॲड कसा करू शकतो की नंबर्स डॉट ॲड आणि याच्यामध्ये 101 कॉमा अमित. ओके, नेक्स्ट असेल की 102 असेल. आता याला आपण काय करू, हॅरी टाकू. ओके, आणि इथं बघा मी काय करतो, तर 104 टाकतो आणि 10 इथं 3 टाकतो. याला मी नाव टाकतो पाटील राहुल आणि याला मी आता इटरेट करायचं आहे. ओके, तर इटरेट करायला इथं आपण कुठं बरं घेतलेलं, इथं हा जो फॉर इच लूप आहे ना, की व्हॅल्यू पेअर नावाचा त्याचा डेटा टाईप लिहायला लागतो. की व्हॅल्यू पेअर कशावरती इटरेट करायचं आहे, तर नंबर्सवरती इटरेट करायचं आहे. आयटम डॉट केन आयटम डॉट. ओके, आलं का मला? आता बघा मी इथं इन्सर्शन सॉर्ट कसं केलं, 1, 2, 3, 4 सॉरी 1, 2, 4, 3. पण ज्यावेळेस मी इटरेट केलं तर ते कसं इटरेट झालं, 1, 2, 3, 4. यालाच बोललं जातं की सॉर्टेड लिस्ट. सॉर्टेड म्हणजे त्याचं सॉर्टिंग ॲटोमॅटिकली होतं. जसं तुम्ही ॲड करताना तसं त्याचं सॉर्टिंग होतं. ओके, आता याच्यावरती महत्वाचे 2-3 रूल्स आहेत की पहिलं रूल काय की त्याचे की युनिक असले पाहिजे. जर आपण युनिक की दिली नाही तर तुम्हाला एरर देणार, राईट. सेकंड रूल काय आहे की त्याच्यामध्ये व्हॅल्यू डुप्लिकेट असू शकतात. आता व्हॅल्यू डुप्लिकेट म्हणजे काय की ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ना की अमित, हॅरी, पाटील, राहुल, त्या डुप्लिकेट असू शकतात. ओके, कीज नेहमी सॉर्ट होतात. तसं मी सांगितलं की 3 नंबर रूल काय की ह्या ज्या कीज असतात त्या नेहमी प्रत्येक वेळेस जसं तुम्ही ऍड कराल ना तसं तुम्हाला सॉर्ट होतात. आणि चौथा व्हॅल्यू काय आहे की महत्वाचं, इथं तुम्ही नल लिहू शकत नाही. त्याची कायम व्हॅल्यू आहे ना नल, नॉट नलच व्हॅल्यू तुम्हाला द्यायला लागते. अशा तुम्हाला बेसिक 3-4 रूल्स आहेत. ओके, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरला. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला काय काय बघायचं आहे की एक्सेप्शन हँडलिंग काय असेल, त्याच्यामध्ये ट्राय ब्लॉक असेल, कॅच ब्लॉक असेल किंवा त्याच्यामध्ये थ्रो असेल वगैरे, हे सगळं आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बघायचं आहे. ओके, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला.